पुणे पोर्शे अपघातानंतर जी प्रकरणं बाहेर येत आहेत त्यात एक समान नाव आहे, ते म्हणजे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचं। या घटनेशी निगडीत अनेकांनी आपली भूमिका स्पष्ट केली। टिंगरे मात्र माध्यमांसमोर येत नाहीयेत। त्यानंतर एबीपी माझानं आमदार टिंगरेंना संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही। त्यांच्या बंगल्यावर जाऊनही पाहिलं, त्यावेळी टिंगरे कुठे आहेत हे समोर आलं। याचा आढावा घेतलेला आहे नाजिम मुल्ला यांनी। कल्याणनगरच्या पोर्शे अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली। त्यातले वरिष्ठ डॉक्टर अजय तावरे यांना अटक केल्यानं अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे। कारण सुनील टिंगरे यांनीच मंत्री हसन मुश्रीफ यांना अजय तावरे यांना डीनपदी रुजू करावं या आशयाचं शिफारस पत्र 26/12/2023ला दिल्याचं आता समोर आलेलं आहे। आणि त्यानंतर आपण याबद्दल सुनील टिंगरे यांचं नेमकं मत काय आहे, त्यांनी ही शिफारस का केली होती, यासाठी आपण थेट त्यांच्या बंगल्यावरती या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांना वारंवार आपण फोनसुद्धा केलेले आहेत, परंतु ते फोन या ठिकाणी रिसीव करत नाही आहेत। त्यामुळं आपण थेट त्यांच्या बंगल्यात जाऊन विचारणा केली असता त्यांचे बंधू आपल्याला भेटलेले होते आणि त्यांच्या बंधूंनी असं सांगितलं आहे की आमदार हे बाहेरगावी गेलेत देवदर्शनाला। ते तिकडून आल्यानंतर जे शिफारस पत्र आत्ता समोर आलेलं आहे त्याबद्दल खुलासा करतील असं आमदारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। खरं तर पोर्शे अपघात ज्या दिवशी झाला होता त्या दिवशीसुद्धा आमदार सुनील टिंगरे हे येरोडा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। त्यामुळं त्यांच्यावरती अनेक आरोप झाले होते की ते दबाव या ठिकाणी पोलिसांवरती टाकतायत। त्यावरती त्यांनी खुलासा केला खरा, परंतु आता पुन्हा एकदा हे शिफारस पत्र समोर आलेलं आहे आणि हसन मुश्रीफ यांनी त्यावरती शेरासुद्धा मारलेला आहे। त्यामुळं पुन्हा एकदा सुनील टिंगरे हे अडचणीत येण्याची त्यांच्या निमित्तानं हसन मुश्रीफ यांच्यावरतीही रवी धंगेकर यांनी आरोप केलेले आहेत। त्यामुळं आता या शिफारस पत्रानंतर सुनील टिंगरे आणि हसन मुश्रीफ नेमका काय खुलासा करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन विजय राऊत, नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।